नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये। सर्वात महत्त्वाचं आहे, आपली जी मोफत यूट्यूब सिरीज आहे याचा फायदा तुम्हाला हा मोठ्या प्रमाणात होतो, जे कमेंट्स आणि तुमच्या व्ह्यूजमध्ये दिसते। दिवसाला जवळपास 15-15, 20-20 हजार लोक या सिरीजचा फायदा घेत आहेत। तर आज हे तुमच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे। गडचिरोलीतले सुद्धा विद्यार्थी मित्रांचे त्या दिवशी मेसेज होते। तर बऱ्यापैकी तुम्ही ज्या वेगवेगळ्या भागांमधून पाहतात त्या ठिकाणी तुम्ही 100% कमेंट्समध्ये तुमच्या एरियाचं नाव शेअर करा। त्या आधारे मला कळेल की आपण किती दूरपर्यंत गोरगरीब विद्यार्थी मित्र, जे ग्रामीण भागातले, दुर्गम भागातले, ज्यांच्यापर्यंत आज सोशल मीडिया या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून मी 2017 पासून काम करत आहे, तर आज कितीपर्यंत लोकांपर्यंत आपण पोहोचत आहे विद्यार्थी मित्रांपर्यंत। तुम्ही 100% तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुम्ही ज्या एरियातून बघता त्याचं 100% मला तुमचा एरियाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करा। यूट्यूब सिरीजवर व्ह्यू मोठ्या प्रमाणात आहेत, आपले सबस्क्रायबर 100% वाढले पाहिजे। जाता जाता फक्त सबस्क्रायबर जे बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करा। मी कधीच सांगत नाही हे, परंतु जर तुमच्याकडून 100% शक्य होत असेल तर 100% करा। त्यानंतर आपण ही जी यूट्यूब सिरीज आहे याचा आता रिफ्लेक्शन आपल्याला वेगवेगळ्या एक्झाममध्ये दिसते। आयोगाचं पॅटर्न हे अवघड होत चाललं आहे, त्यामध्ये आपल्याला टिकाव जर धरायचा असेल तर करंट इकॉनॉमिक्सला आपल्याला टच करावा लागेल। त्यामुळे मागच्याही वर्षी आपण ज्या सिरीज घेतल्या त्याच्या यादी कंटिन्यू घेत राहतो। तर आता ही सिरीज जी आहे यामधला पहिलाच प्रश्न हा खूप चांगला प्रश्न फ्रेम केलेला आहे। तर प्रश्न काय तर बघा, जानेवारी 2024 मध्ये नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग वेगवेगळे निर्देशांक जाहीर करते। त्यामधला आहे एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्स, त्यालाच म्हणतो आपण निर्यात सज्जता निर्देशांक। निर्यात सज्जता निर्देशांक आता करंटमध्ये जो जाहीर झाला 2024ला, तर तो निर्देशांक जो आहे त्यानुसार आघाडीचे राज्य कोणते आहे, तर आता रिसेंटली आघाडीचे राज्य जे आहे हे कुठले आहे? महाराष्ट्र आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2। आता पहिला पॉईंट लक्षात घ्या, आजपर्यंत निर्यात सज्जता निर्देशांकानुसार, निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये प्रथम स्थानी तामिळनाडू राहायचं आणि महाराष्ट्र हे द्वितीय स्थानी राहायचं। महाराष्ट्र हे प्रथमच आता प्रथम स्थानी आलेला आहे, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा करंट अँगलला। जो आता सध्या आपल्याला जाहीर झालेला आहे निर्यात सज्जता निर्देशांक 2024, जो जाहीर झाला 14 जानेवारी 2026ला जाहीर झालेला आहे। हा करंटचा पॉईंट आपला जानेवारीपासून तर मे पर्यंत आपण पाहताय। आता प्रकाशन ज्या संस्थेनं केलेलं आहे तिचं नाव आहे नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। नीती आयोग हा निर्देशांक जाहीर करते। पहिली आवृत्ती जेव्हा सुरू झाली ती आहे ऑगस्ट 2020 मध्ये। आता जी करंटची जी आहे ही चौथी आवृत्ती आहे, म्हणजेच हे चौथ्यांदा जाहीर होत आहे। हा निर्देशांक प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निर्यातीच्या तयारीचे किंवा निर्यातीबाबतचे आकडेवारीचं ॲनालिसिस करून त्या आधारावर मूल्यांकन करून हे रँकिंग जाहीर करत असते। महाराष्ट्राचा जर आपण पार्ट यामध्ये पाहिला तर महाराष्ट्रामध्ये 2030 पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला वाढवणे हे उद्दिष्ट आहे। त्यानंतर आधीच्या लेक्चरमध्ये पाहिला आपण महाराष्ट्राचा जो बजेट आहे त्यामध्ये 2047 पर्यंत $5 ट्रिलियन हे टार्गेट आहे। विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनातून भर देणे महाराष्ट्र अव्वल स्थान पटकावलेले आहे। याच्या आधी तामिळनाडू हे होते। त्यानंतर बघा 4 मुख्य आधारस्तंभ आहेत किंवा त्या आधारावर वेटेज काढलं जातं, ज्यामध्ये सर्वाधिक व्यवसाय व्यवस्था, निर्यात पायाभूत सुविधा, धोरण प्रशासन आणि निर्यात कामगिरी। व्यवसाय व्यवस्था म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, याला सुद्धा बऱ्यापैकी व्यवसाय व्यवस्था, जसं की आपण एक मैत्री केंद्र आणलेलं आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट मैत्री केंद्र जे आहे हे आपण 2014ला आणलेलं आहे। मैत्री 2.0 हे 2025ला आणलेलं आहे आणि मैत्री कायदा हा जुलै 2023 मध्ये आणला। जे व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असते अशा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे जाण्याची गरज नसेल। सर्व डॉक्युमेंट्स या पोर्टलच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने तपासले जातील, त्यालाच म्हणू शकतो आपण व्यवसाय व्यवस्था। तर हे बऱ्यापैकी जो एक्झाम ओरिएंटेड डेटा आहे तो आपल्याला इथं कव्हर होऊन जाते। तर निर्यात सज्जता निर्देशांक खालीलपैकी कोणती संस्था जाहीर करते, तर नीती आयोग ही संस्था जाहीर करते। महाराष्ट्र सध्या 2025 किंवा आपण त्याला म्हणू शकतो जानेवारी 2026 मध्ये जो निर्देशांक जाहीर केला त्यामध्ये महाराष्ट्र हे कितव्या स्थानी आहे, तर प्रथम स्थानी आहे। नेक्स्ट पॉईंट, जानेवारी 2026 मध्ये 2026-27 या वर्षामध्ये वयोवृद्धांसाठी जो बजेट मांडणार राज्य आहे, एल्डरली बजेट या नावाने ते आणलेलं आहे केरळने। याच्याबाबत आपण आधी सुद्धा बोललो, एक रोलिंग बजेट बाबत बोललो होतो। रोलिंग बजेट हा कोणी आणलेला आहे? मध्य प्रदेशने। आणि एल्डरली बजेट जो आणलेला आहे हा कोणी आणलेला आहे? केरळने आणलेला आहे। सिक्कीम बाबत लक्षात ठेवा, सेंद्रिय शेती स्वीकारणारे पहिले राज्य आहे, सेंद्रिय शेती स्वीकारणारे पहिले राज्य।
महाराष्ट्र हे झिरो बेस बजेट स्वीकारणारे पहिले राज्य आहे, झिरो बेस बजेट स्वीकारणारे पहिले राज्य. त्यानंतर FDI आकर्षित करणारं राज्य प्रथम स्थानी असलेलं हे सुद्धा महाराष्ट्रच आहे. GST मध्ये सुद्धा आपण प्रथम स्थानी आहे. ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणजे GSDP मध्ये सुद्धा आपण प्रथम स्थानी आहे. त्यानंतर सेव्हिंग बचतीमध्ये सुद्धा प्रथम स्थानी असलेलं राज्य. सोबतच आपलं राज्य जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑनलाईन शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी डीमॅट अकाउंट आहे, तर डीमॅट अकाउंट होल्डर हे सर्वाधिक महाराष्ट्रामध्येच आहेत, डिमटेरियलायझेशन ऑफ शेअर्स या आधारावर. सोबतच महाराष्ट्रामध्ये निर्यात सज्जता निर्देशांक जो आता करंटमध्ये पाहिला त्यामध्ये सुद्धा आपण प्रथम रँकला आहे. नेक्स्ट, केरळ ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांसाठी जानेवारी 2026 मध्ये ठरवण्यात आलं 26-27 या आर्थिक वर्षासाठी एल्डरली बजेट मांडणारं हे पहिलं राज्य ठरणार आहे. जसं की जेंडर बजेट आहे त्याचप्रमाणे एल्डरली लोकांसाठी सुद्धा एल्डरली बजेट आणलेलं आहे. जेंडर बजेट जो आहे, जेंडर बजेट यामध्ये 2005-06 केंद्र सरकारने ही संकल्पना पहिल्यांदा आणलेली आहे केंद्र सरकारने, आणि पहिली चर्चा केंद्र सरकारने 2000च्या बजेटमध्ये केली होती. जेंडर बजेट यामध्ये महिला प्लस बालके यांच्यासाठी विशेष तरतूद केली जाते. नेक्स्ट आहे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये भारताचा मोठा व्यापार भागीदार देश, आता करंटमध्ये हा चीन आहे. आतापर्यंत लक्षात ठेवा भारताचा व्यापार भागीदार देश हा नेहमी USA राहिलेला आहे. व्यापार भागीदार देश यामध्ये अर्थ काय निघते ते लक्षात घ्या, ज्यामध्ये आयात पण येते आणि प्लस निर्यात सुद्धा येते. आयात प्लस निर्यात या दोघांचाही समावेश असतो व्यापार भागीदारमध्ये. तर व्यापार भागीदार देश हा प्रथम स्थानी जो आहे, आता आधीपर्यंत USA होता, तर आता करंटमध्ये 25-26 नुसार हा कुठला दिसत आहे तर चीन आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. नेक्स्ट आहे चीन. लक्षात ठेवा आधीच्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि चीन राहत होता, परंतु 25-26 मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. अमेरिका हा दुसऱ्या स्थानी आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे पब्लिकेशन आहे त्यांचं, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे जाहीर करत असते, त्यानुसार GDPच्या रँकिंग जाहीर करत असते. तर 2025 मध्ये भारताची GDP रँकिंग जी आहे, जगाची GDP रँकिंग जी आहे त्यामध्ये प्रथम स्थानी USA होतं, द्वितीय स्थानी चीन होतं, तृतीय स्थानी जर्मनी होतं आणि चौथ्या स्थानी भारत होतं. तर आता 26 मध्ये जी रँकिंग आलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये, त्यामध्ये भारत हा कितव्या स्थानी गेलेला आहे 6व्या. भारतासमोर एक UK आणि जपान हे 2 देश गेलेले आहेत. भारतासमोर UK आणि जपान हे 2 देश गेले आणि भारत हा कितव्या स्थानी पोहोचलेला आहे आता 6व्या स्थानी पोहोचलेला आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे 4. तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे तर करंटमध्ये लक्षात ठेवा क्रम 6व्या. हा क्रम याच्या आधी 5 नंबरवर होती 2024ला, तेव्हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हाताही हा करंटमधला डेटाबेस आहे, विचारू शकते. नेक्स्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था ही 6व्या स्थानी पोहोचलेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक अहवाल प्रकाशित करणारी संस्था IMF आहे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा प्रसिद्ध झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. जागतिक अर्थव्यवस्था युद्धाच्या छायेत हे अहवालातील प्रमुख मुद्दे आहेत. तर 6व्या स्थानी आपली घसरण झाली, ब्रिटन आणि जपानने मागे टाकलेला आहे. तर करंटमध्ये $4.15 ट्रिलियन एवढी आपली इकॉनॉमीची साईज आहे किंवा GDPची साईज आहे हे आपण म्हणू शकतो. मुख्य कारण जे आहे घसरणीचं, डॉलरची जी घसरण आहे, रुपयाची जी घसरण आहे डॉलरच्या तुलनेत, सातत्याने आपला रुपया हा डॉलरच्या तुलनेत घसरत आहे किंवा डेप्रिसिएशन होत आहे, ते एक कारण आहे. त्यानंतर GDP मोजण्याच्या मेथड हे सुद्धा आपल्या चेंज झालेले आहेत आता नवीन आधारभूत वर्षामुळे, त्याचे देखील यामध्ये परिणाम दिसू शकतात. नेक्स्ट आहे भारताच्या देशांतर्गत बाजारात ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड, हरित पायाभूत सुविधा रोखे हे खालीलपैकी कोणत्या बँकेने आणलेले आहेत तर हे बँक ऑफ बडोदा या बँकेने आणलेले आहेत. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स काय ते पहा. देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून भांडवल उभी करणारी ही देशातील बँक ऑफ बडोदा ही पहिली बँक ठरते. या बँकेने बॉन्डच्या माध्यमातून किती कोटी उभारलेले आहेत 10,000 कोटी. 7 वर्षाचा कालावधी आहे आणि व्याजदर 7.10. हे तर खालचं काही विचारणार नाही, पण पहिला पॉईंट चांगला लक्षात ठेवा. ही पहिली बँक आहे जिने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स पहिल्यांदा आणलेले आहेत.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच BPCL ही सध्या करंटमध्ये महारत्न कंपनी आहे. या महारत्न कंपनीने भारतातील पहिले LPG ATM लॉन्च केलेले आहे. LPG ATM आणणारी पहिली जी महारत्न कंपनी आहे ती आहे BPCL. तर याचं उद्दिष्ट आहे की लाईनमध्ये लागण्याची गरज नसेल. बऱ्यापैकी बघा, भारत गॅस ब्रँडचा हा पायलट प्रोजेक्ट आहे, म्हणजे प्रायोगिक तत्वावर हा सुरू केलेला आहे. 24 तास चालणारे LPG ATM किंवा गॅस वेंडिंग मशीन असणार आहे. या मशीनमुळे रांगेत उभे न राहता अवघ्या 2 मिनिटात रिकाम्या सिलेंडरच्या बदल्यात भरलेला सिलेंडर मिळू शकतो. तर हे बऱ्यापैकी पहिल्यांदा ज्यांनी आणलेलं आहे तर ते आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर LPG ATM BPCLनं जे सुरू केलेलं आहे हे खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू केलेलं आहे ते आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. पहा, सोहना गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मार्च 2026 मध्ये शुभारंभ झाला. जी महारत्न कंपनी आहे ती कुठली आहे? BPCL आहे. नेक्स्ट, 16वा वित्त आयोग यांच्या निकषबाबत हा प्रश्न विचारलेला आहे. 16वा वित्त आयोग जो आहे त्याची स्थापना जी आहे ही 2023ला झाली होती. 31 डिसेंबर 2023. 16व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023ला झाली. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाने जो अहवाल सादर केला तो केलेला आहे 1 फेब्रुवारी 2026ला. अहवालाची अंमलबजावणी. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 16व्या वित्त आयोगाचा कालावधी जो आहे 2026 ते 2031 पर्यंत असणार आहे. 1 एप्रिल 2026 ते 2031 पर्यंत. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया आहेत. अरविंद पनगारिया. त्यानंतर सचिव जे आहेत ऋत्विक रंजनम पांडे हे आहे. ओके, 16वा वित्त आयोग जो आहे यांच्या अहवालानुसार सर्वाधिक निधी मिळवणारं राज्य UP आहे. इथे एक पॉईंट लिहून देतो. जे अप्रगत राज्य आहेत त्यांचा महसूल घटला मागील वर्षांच्या तुलनेत, आणि महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्राला 6.44% एवढा निधी मिळालेला आहे. तर प्रगत राज्यांचा महसूल यामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. प्रगत राज्यांचा महसूल वाढण्याचं एकमेव कारण जे आहे ते आहे GDP कॉन्ट्रीब्युशन. GDP कॉन्ट्रीब्युशन याबाबत मी आधी पण बोललेलो आहे. या निकषमुळे बऱ्यापैकी जे प्रगत राज्य आहेत त्यांना महसुलात हिस्सा हा वाढलेला आहे. तर पहिला आहे सर्वात जास्त इन्कम डिस्टन्स, याच निकषाला भारांक दिला जातो, आणि दुसऱ्या क्रमांकात लोकसंख्येला असतो. उत्पन्न अंतर आणि लोकसंख्या, त्यामुळे खालचे पॉईंट सगळेच गेले. उत्पन्न अंतर आणि ते क्षेत्रफळ दिलं त्यामुळे गेलेलं आहे. उत्पन्न अंतर, इन्कम डिस्टन्स याला सर्वच वित्त आयोगाने आजपर्यंत भारांक मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकात लोकसंख्या, लोकसंख्येची आकडेवारी ही 2011च्या जनगणनेनुसार विचारात घेतात. ही 14व्या वित्त आयोगापासून 2011 जनगणनेची आकडेवारी विचारात घ्यायला सुरुवात केलेली आहे. पहा, 16 वित्त आयोग डिसेंबर 2023ला स्थापन. अहवाल सादर 2025ला. अहवालाची अंमलबजावणी ही कधी झालेली आहे? 1 फेब्रुवारी 2026ला. अरविंद पनगारिया. केंद्राचा जो वाटा आहे महसुलातील हा किती टक्के देण्यात यावा? 41%. 14व्याने सांगितला होता 42%, 15व्याने 41 आणि 16व्याने सुद्धा 41% महसुलात वाटा सांगितलेला आहे. त्यानंतर 16वा वित्त आयोग जो आहे यांनी महसुलातील वाटा ठरवताना उत्पन्न अंतर 42.5% भारांक दिला. लोकसंख्येला 17.5, लोकसंख्या शास्त्रीय कामगिरीला 10%, क्षेत्रफळाला 10%, वनांना 10%, आणि GDP कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्या राज्याचं, देशाच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याबाबत जो दिलेला आहे तो आहे 10%. फिस्कल आणि टॅक्स कर आणि राजकोषीय प्रयत्न जे आहेत याबाबतचा जो निकष आहे हा काढून टाकला पहिल्यांदाच 16व्या वित्त आयोगाने. त्याच्याऐवजी कुठला वापरलेला आहे? GDP कॉन्ट्रीब्युशन हा वापरलेला आहे. नेक्स्ट, नीती आयोगाने जाहीर केलेला राजकोषीय फिस्कल हेल्थ इंडेक्स किंवा राजकोषीय आरोग्य निर्देशांक. राजकोषीय आरोग्य निर्देशांक जो आहे फिस्कल हेल्थ इंडेक्स यामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स महसूल किती आहे त्या संबंधित राज्याचा, त्यानंतर उत्पन्न, खर्च, तूट काय आहे, त्यानंतर बऱ्यापैकी राजकोषीय रचना कशी आहे, अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे हा काढला जातो. तर प्रथम स्थानी जे आहे राज्य ते आहे केरळ. ओके, महाराष्ट्र जवळपास यामध्ये 5व्या स्थानी आहे.
ओडिसा, गोवा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? 5व्या. फिस्कल हेल्थ इंडेक्स हे खालीलपैकी कोणती संस्था जाहीर करते? तर हा सुद्धा नीती आयोगच जाहीर करते. तर रिसेंटली 2024 मध्ये प्रथम स्थानी असलेलं राज्य जे आहे हे कुठलं आहे? ओडिसा आहे. नेक्स्ट, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हा रिसेंटली जाहीर झालेला आहे 20 मार्चला. हा दरवर्षी जाहीर केला जातो. 20 मार्च हा जागतिक आनंदी दिवस आहे. जागतिक आनंदी दिवस हा किती आहे? 20 मार्च आहे. दुसरा पॉईंट आहे 2012 पासून याची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. हा जो निर्देशांक आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, यानुसार आधीची आपली जी रँक होती 118वी रँक होती, आता करंटमध्ये 2026ला 116वी रँक झालेली आहे. प्रथम स्थानी जे आहे हे फिनलँड आहे. फिनलँड हे आता 9व्यांदा प्रथम स्थानी आहे. आणि सर्वात दुःखी देश जो आहे हा अफगाणिस्तान आहे. ओके, तर पहा, युनायटेड नेशनची एक संस्था आहे, संयुक्त राष्ट्र ज्या युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क SDSN ही संस्था जाहीर करते किंवा प्रकाशित करते. 2012 पासून हा निर्देशांक सुरू झालेला आहे. मार्च 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये भारताची रँक 116वी आहे. सर्वात आनंदी देशामध्ये फिनलँड हा 9व्यांदा प्रथम स्थानी आहे. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. 18 मार्च 2026ला हा प्रकाशित झाला. मात्र 20 मार्च हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. प्रकाशन तारीख जरी ती असेल पण हा 20 मार्चला बऱ्यापैकी चर्चेत असतो, कारण की 20 मार्च हा आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने हा साजरा करतात, पब्लिश केला जातो. भारताची 2026 मध्ये रँक 116, आधी किती होती? 118. तर भारताची 2 स्थानांनी काय झालेली आहे? सुधारणा. सर्वात आनंदी देश जो आहे फिनलँड हा 9व्यांदा आहे. आइसलँड आहे, त्यानंतर डेन्मार्क आहे. पहिले 3. सर्वात दुःखी देशांमध्ये अफगाणिस्तान हे आफ्रिकन कंट्री आहे, सिएरा लिओन आणि मालावी हे शेवटचे बॉटम मधले 3 आहेत. मार्च 2026 मध्ये वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर हे कुठलं आहे? तर नवी दिल्ली आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे IQ एअर ही संस्था स्विस संस्था आहे, ही जाहीर करते. 24 मार्च 2026ला जाहीर केलेली ही 8वी आवृत्ती होती. भारताबाबतचे मेन पॉईंट बघा. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर जे आहे हे UP मधलं लोणी म्हणून आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारत जगातील 6वा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे 2025च्या आकडेवारीनुसार. जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर हे नवी दिल्ली आहे आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी 8व्या वर्षी सुद्धा ते प्रदूषित शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्या स्थानी आहे. तर आपल्याला यामधला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, नवी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर. युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI जे आहे, UPI सुविधेला आता 10 वर्ष कंप्लीट झाले, त्यामुळे आपण घेतलेलं आहे. 2016 पासून याची सुरुवात झालेली आहे UPI सेवांची. युनिफाईड पेमेंट इंटरफेस या नावाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सुविधा सुरू केलेली आहे. UPIने विकसित केलेल्या ज्या मेजर सुविधा आहेत त्यामध्ये आहे रुपे कार्ड. रुपे कार्ड हे 2012ला आणलेलं आहे. त्यानंतर भारत इंटरफेस फॉर मनी भीम हे 2016ला आणलेलं आहे. त्यानंतर NPCIने UPI सुविधा सुद्धा आणलेली आहे. NPCIने खालीलपैकी कोणत्या कोणत्या सुविधा आणल्या? रुपे कार्ड ही मेजर आहे, 2012ला आणलेलं. रुपी पेमेंट या आधारे याचा फुल फॉर्म आहे रुपी पेमेंट, याचा शॉर्ट फॉर्म तयार केला. रुपीचा RU घेतला, पेमेंटचा पे घेतला. त्यानंतर UPIने दुसरी जी आणलेली आहे ती भीम आहे 2016ची आणि NPCIने आणलेली तिसरी सुविधा आहे UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे हे 2016 पासून सुरुवात झाली. याच्यावर मालकी जी आहे ही केंद्रीय अर्थ मंत्रालय यांची आहे. याच्यावर रेग्युलेशन जे आहे हे कोणाचं आहे? RBIचं आहे. ओके, विकसित जे केलं ते कोणी केलेलं आहे? NPCIनं केलेलं आहे, कारण की NPCIवरच मालकी ही कोणाची आहे? केंद्रीय अर्थ मंत्रालयाची आहे. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस
हे रिअल टाइम पेमेंट प्रणाली, याच्या आधी RTGS हे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ही प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. आज सुद्धा ही वापरली जाते. तर ही UPI अंतर्गत सुद्धा वापरता येते आणि एक NEFT सुद्धा आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGS मध्ये 2 लाख रुपयाची वरील अमाऊंट असेल त्या आधारे आपण फंड ट्रान्सफर करू शकतो, पण काही खाजगी बँका 2 लाखापेक्षा कमी रकमेचं सुद्धा RTGS करू शकतात. एक NEFT आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. 1 रुपयापासून समोरची कितीही रक्कम ट्रान्सफर करता येते. रिअल टाइमचा अर्थ होते एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये जेव्हा पैसे ट्रान्सफर होतील त्यामध्ये कुठलाही वेळ अवधी लागणार नाही. तर UPI सुविधा ज्यांनी विकसित केली ती NPCI आणि UPI सोबत रुपे कार्ड ही मेजर सुविधा आणलेली आहे. भीम आहे, UPI आहे, अशा खूप साऱ्या सुविधा NPCI ने आणलेल्या आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही बऱ्यापैकी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या आधारावर काम करते. सध्या तरी त्यांचं तेच कार्य सुरू आहे आणि NPCIचं मुख्यालय जे आहे हे कुठं आहे? मुंबईला आहे. तर पर्याय क्रमांक जो आहे किती येणार आहे याचा? पर्याय क्रमांक 2 NPCI. नॅशनल हाऊसिंग बँक ही 1989 ला स्थापन झालेली आहे, 88 ला स्थापन झालेली आहे. सेबी हे 1988 ला आहे. RBI 1935 ला स्थापन झाली. ॲक्ट जो आहे हा 1934 चा आहे. नेक्स्ट, UPI ला 10 वर्ष पूर्ण झाले. 11 एप्रिल 2026 ला ही सुविधा आणण्यात आलेली आहे. त्याला कंप्लीट किती वर्ष झाले? 10 वर्ष. 2016 पासून याची सुरुवात झालेली आहे आणि डेव्हलपर जी कंपनी आहे ती आहे, डेव्हलपर म्हणजे ज्यांनी विकसित केलं ती आहे NPCI. नेक्स्ट, ब्रिक्स या संघटनेबाबत योग्य पर्याय ओळखा. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्रिक्सची 2026 मधील जी परिषद आयोजित होणार आहे, 18वी परिषद, त्याचं अध्यक्षस्थान हे भारताकडे आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांच्या गटाची ही परिषद म्हणून ओळखली जाते. 2006 मध्ये ब्रिक्स गटाची स्थापना झाली. बरोबर आहे. 2025 मध्ये इंडोनेशिया, म्हणजे जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया हा सदस्य देश झाला. तर 11वर पोहोचलेली आहे. क नंबर चूक, आणि ब स्टेटमेंट योग्य आहे. ब्रिक्सची स्थापना 2006 ला. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ओके. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका यामध्ये सामील झाला. 2025 मध्ये इंडोनेशियाला सदस्यत्व दिल्यापासून ही सदस्य संख्या 11वर आलेली आहे. 2026 ची जागतिक ब्रिक्स परिषद ही कुठे आयोजित केलेली आहे? भारतामध्ये आयोजित केलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व्यापार धोरण हे कधीचं आहे? 2025चं आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर घेऊन जाणे हे उद्दिष्ट आहे. हे स्टेटमेंट 100% बरोबर. उत्पादन क्षेत्राबरोबरच म्हणजेच उद्योगाबरोबरच सर्व्हिस सेक्टर सुद्धा वाढवण्यावर भर दिलेला आहे. राज्याचा संतुलित औद्योगिक विकास करून दरडोई उत्पन्न वाढवण्यावर विशेष भर. संतुलित औद्योगिक विकास म्हणजे ज्या भागामध्ये उद्योग पोहोचलेले नसतील त्या भागापर्यंत सुद्धा उद्योगांचा विस्तार करणे हे यामधलं टार्गेट ठेवलेलं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने चक्र नावाचे विशेष वित्तीय वित्तपुरवठा उपक्रम सुरू केलेला आहे? चक्र नावाने त्यांनी एक उपक्रम आणलेला आहे. हे लक्षात ठेवा. अशी नावं आयोग विचारत आहे आपल्याला. तर ती आहे SBI. लक्षात ठेवा, SBI ने चक्र सेंटर फॉर एक्सलन्स या आधारावर आणलेला आहे 2026 मध्ये. तर SBI जी आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, याची स्थापना आहे 1 जुलै 1955 ची. SBIचं मुख्यालय जे आहे, मुख्यालय हे कुठं आहे? मुंबईला आहे. आणि SBIचं क्षेत्रीय कार्यालय जे आहे प्रादेशिक महाराष्ट्राचं हे रिसेंटली पुणे येथे ट्रान्सफर झालेलं आहे. हा करंट मधला पॉईंट एप्रिल महिन्यात झालेला आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट, प्रमुख क्षेत्रांना चालना देणे व वित्तीय सहाय्य पुरवण्यासाठी ही बऱ्यापैकी यांनी आणलेली विशेष वित्तपुरवठा उपक्रम असून चक्र हे नाव लक्षात ठेवा, जानेवारी 2026 मध्ये आणलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये देशातील पहिली सहकार टॅक्सी जे आहे, सहकार तत्वावरील राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. त्याचं नाव होतं सोप्या भाषेत भारत टॅक्सी. हे याच्यावर आपण चर्चा केलेली आहे आधीच्या पहिल्या करंटमध्येच. भारत टॅक्सी या नावाने त्यांनी पहिली सहकार टॅक्सी आणलेली आहे भारतातील. तर हे कुठून कुठपर्यंत धावली हे चांगलं लक्षात ठेवा. भारत टॅक्सी हा देशातील पहिला सहकारी तत्वावरील, म्हणजे जे आधीच्या ज्या टॅक्सी आहेत, ओला उबेर असेल, ते खाजगी तत्वावरील कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या टॅक्सी आहेत. परंतु भारत टॅक्सी जी आहे ही पूर्णपणे कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या आधारावर चालवली जाणारी पहिली टॅक्सी मानली जाते. फेब्रुवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथे अमित शहा यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं किंवा या सुविधेला सुरुवात झाली. यामध्ये प्लॅटफॉर्मची जी मालकी असणार आहे ती ड्रायव्हरकडे असते, तर ओला उबेरमध्ये जी मालकी आहे ती कंपन्यांकडे राहते.
नेक्स्ट पॉईंट, दिल्लीमध्ये हिचा पॉईंट लक्षात ठेवा, दिल्ली येथून सुरुवात झालेली आहे किंवा उद्घाटन झालेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टार्टअप इंडिया फंड्स ऑफ फंड्स 2.0 ला मंजुरी दिली. तर या वर्षीच्या बजेटमध्ये मी बजेटमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. बजेटचे लेक्चर आपल्या यूट्यूबवरच आहे, जे की आधीच अपलोड केलेलं आहे, आणि बऱ्यापैकी डिटेल बजेटचे लेक्चर ॲपमध्ये मी लाईव्ह घेतलेलं आहे. ॲपमध्ये सुद्धा ते पाहू शकता, ते सुद्धा फ्रीच आहे. ते एक वेळ बघितल्यानंतर हा पॉईंट क्लिअर होईल. फंड्स ऑफ फंड्स 2.0 ला मान्यता दिलेली आहे. या फंडसाठी 26-27च्या बजेटमध्ये 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. किती हजार कोटीची केलेली आहे? 10,000 कोटी. जे नवीन स्टार्टअप आहे त्यांना गती देणे, त्यांना भांडवलाची उपलब्धता वाढवणे आणि स्टार्टअप संस्कृती जी आहे त्याला विस्तार करणे हे त्यामागचं उद्दिष्ट मानलं जाते. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट हे काय आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. स्टार्टअप इंडिया ही योजना जानेवारी 2016 मध्ये सुरू झाली. तिला 10 वर्ष आता कंप्लीट झालेले आहेत. सर्वाधिक स्टार्टअप त्याआधी मी डिस्कस केलेलं आहे. सर्वाधिक स्टार्टअप हे कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि सेकंड नंबरला कर्नाटकमध्ये आहेत. आणि 2026 मध्ये जे नोंदणीकृत स्टार्टअप संख्या होती ती 17% आहे, जी इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्रानुसार डेटाबेसनुसार. भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2026च्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीत, आता चलनविषयक धोरण जे आहे याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही कार्यकर्तीची स्थापना कधी झालेली आहे? 2016ला. यामध्ये 6 सदस्य आहेत, आणि याबाबत जी शिफारस केली होती स्थापन करायसाठी ती केली होती उर्जित पटेल समितीने. यांच्यासोबत BN श्रीकृष्णन समिती सुद्धा होती. रघुराम राजन यांनी सुद्धा शिफारस केली होती. या 6 सदस्यामध्ये केंद्र सरकारचे कंपल्सरी यामध्ये 3 लोक आहेत, आणि RBI मधील 3 लोक आहेत. तर यामध्ये कोणतं सुरू केलेलं आहे? तर त्यांनी मिशन सक्षम अंतर्गत नागरी सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढवणे या उद्देशाने सुरू केलेलं आहे. नागरी सहकारी बँक ह्या 2 भागात आहे. एक ग्रामीण सहकारी बँक आणि दुसरा आहे नागरी किंवा शहरी सहकारी बँक. तर जाळं जे विस्तारलेलं आहे आणि पहिल्यापासून सहकाराबाबत जे काम झालं ते ग्रामीण सहकारी बँकांबाबत झालेलं आहे. सहकारबाबत जो पहिला कायदा आणला होता 1904 ला, 25 मार्च 1904 ला हा सहकाराचा पहिला कायदा आहे. यानुसार ग्रामीण भागातच पतसंस्था स्थापन करा याबाबत शिफारस केलेली होती. सर्व ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाईन कर संकलन, जे ग्रामपंचायती आहेत बऱ्यापैकी आपल्या ग्रास रूटला 3ऱ्या लेअरमध्ये काम करणारे असतात. ऑनलाईन कर संकलन प्रणाली सुरू करणारा देशातील पहिला धमतरी जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मुळात एक पॉईंट लक्षात ठेवा, आज ग्रामपंचायत यांच्याकडे मेजर रेव्हेन्यूचे सोर्स नाही आहेत, ज्यामध्ये त्यांच्याकडे पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, हे बऱ्यापैकी मेजर रेव्हेन्यूचे सोर्स ठरतात. आणि गावातले छोटे मोठे यात्रा कर, जत्रा कर, त्यानंतर मंडई बाजार जे भरतात त्यांच्याकडून वसूल केले जाणारे कर असतील, हे छोटे मोठे कर ग्रामपंचायतकडे जातात. आज ग्रामपंचायतचा जो शेवटचा घटक आपण त्यांना म्हणतो ग्रामसेवक असतील, तर ते बऱ्यापैकी तो महसूल कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या अंतर्गत जी प्रणाली आहे किंवा एम्प्लॉई लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हा ऑफलाईन स्वरूपातच कलेक्ट करतात. परंतु ऑनलाईन कर संकलन जे आहे पहिल्यांदाच धमतरी हा जो जिल्हा आहे, जिल्हा समर्थ पंचायत पोर्टल या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन कर संकलन सुरू करण्यात आलेले आहे. ऑनलाईन कर संकलन सुरू करणारा देशातील पहिला जिल्हा जो आहे तो कुठला राज्य जे आहे कुठलं ठरलेलं आहे? छत्तीसगड. आणि तो जिल्हा जो आहे त्याचं नाव आहे धमतरी जिल्हा. लक्षात ठेवा, धमतरी जिल्हा, छत्तीसगड. नेक्स्ट, जानेवारी 2026 मध्ये भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणी कार्यभार स्वीकारलेला आहे? FCI ही स्थापन जी झाली ही 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत स्थापन झाली. 1965 ला FCI ची काय झालेली आहे स्थापना? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बफर स्टॉक करणे हे तिचं मुख्य उद्दिष्ट आहे. बफर स्टॉक करून ज्या किमती आहेत त्या किमतीवर काय ठेवणे? नियंत्रण ठेवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. सोबतच भारतामधील जी PDS व्यवस्था आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, या माध्यमातून बऱ्यापैकी साठवणूक, वाहतूक करून
बऱ्यापैकी धान्य गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये अन्न सुरक्षा योजना असेल 2013ची किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल 2020ची अन्नाबाबतची, तर त्या माध्यमातून FCI हे कार्य करत असते. तर तिचे अध्यक्ष जे आहेत सध्या करंटमध्ये रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, नियोजित आणि शाश्वत शहरीकरण सर्वसमावेशक शहरी धोरण. नियोजित आणि शाश्वत शहर जे आहे, वेल प्लॅन शहर निर्माण करणे आणि त्यासाठी स्पेशल सर्वसमावेशक शहरी धोरण. शहरीकरण अर्बनायझेशन जे वाढत आहे त्यामध्ये बऱ्यापैकी जे शहर आहेत हे नियोजित पद्धतीने तयार झाले पाहिजे, ज्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असेल ती कमीत कमी असली पाहिजे. त्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असेल ते सुद्धा कमी झालं पाहिजे किंवा शाश्वत विकासाला चालना दिली गेली पाहिजे. या आधारावर हे धोरण जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ज्या राज्यांनी तयार केलं आहे त्याचं नाव आहे केरळ. तर बऱ्यापैकी असे जे पॉईंट्स आहेत हे केरळकडेच जातात, त्यामुळे केरळ हे पॉईंट लक्षात ठेवा. केरळचा आपल्याला हा दुसरा पॉईंट भेटला. जो पहिला पॉईंट होता वृद्ध लोकांसाठी ज्यांनी बजेट मांडलेलं आहे ते पहिलं कोणतं आहे, केरळ आहे. पुढील 25 वर्षाच्या विकासाची दिशा या धोरणामध्ये ठरवण्यात आलेली आहे. 25 वर्षासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये हे आणलेलं आहे. नियोजित आणि शाश्वत शहरीकरण स्वतंत्र धोरण राबवणारे केरळ हे देशातील कितवे राज्य आहे, पहिले राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट आहे एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष जे आहेत, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष हे अरविंद पनगारिया होते, जे की आता सध्या वित्त आयोगामध्ये 16व्या अध्यक्ष आहेत. एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली ते आहेत अशोक कुमार लाहिरी. यांचा पॉईंट आपण आधी सुद्धा डिस्कस केला. अशोक कुमार लाहिरी जे आहेत हे नीती आयोगाचे आता चौथे उपाध्यक्ष झालेले आहेत. सोबतच नीती आयोगाचे उपाध्यक्ष तर आहेतच आहेत आणि यांनी भारतात जेंडर बजेट याबाबत सुद्धा काम केलेलं आहे. पॉईंट लक्षात ठेवा, त्यांचा दुसरा एरिया जेंडर बजेट व्यक्तिविशेषसाठी. नीती आयोग 1 जानेवारी 2015ला स्थापन झाला. त्याला 10 वर्ष कंप्लीट होऊन गेले. पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात पदसिद्ध, उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि CEO सुद्धा आता करंटमध्ये झालेले आहेत. निधी छिब्बर मॅडम ह्या करंटमध्ये CEO सुद्धा झालेले आहेत. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रोत्साहनावर काम करणारे भीम पेमेंट, जे की आपण पाहिलं NPCIनंच विकसित केलेलं आहे. भीम ॲप म्हणून ते ओळखलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे समर्पित केलेलं होतं त्यांच्या 125व्या जयंतीला. त्यामुळे या ॲपचं नाव भीम ठेवलेलं होतं. भारत इंटरफेस फॉर मनी या आधारावर हे आणलेलं आहे. तर भीमचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहिलं असेल, चर्चेत होतं महेंद्रसिंग धोनी यांचं नाव. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. महेंद्रसिंग धोनी यांचं भीम पेमेंट ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. भीमची सुरुवात ही डिसेंबर 2016 पासून झालेली आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस यावर हे आधारित ॲप आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय जनगणना 2027 याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाला नियुक्त केलेलं आहे. तर आता करंटमध्ये जी 2027ची जनगणना सुरू आहे, सध्या करंटमध्ये त्याची गृहगणना आहे. मृत्युंजय कुमार नारायण हे सध्या करंटमध्ये जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या करंटमध्ये ज्यांचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे ते आहेत सुदर्शन पटनायक. पर्याय क्रमांक किती आहे, 2. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक, लक्षात ठेवा ते वाळू शिल्पकार, वाळूवर वेगवेगळे जे बऱ्यापैकी काही इव्हेंट वगैरे असले किंवा दुःखद असेल सुखद घटना असेल त्या आधारावर ते शिल्प म्हणून ते तयार करत होते. 2027चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. हे ओडिसातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ICA. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ही जी संस्था आहे ICA ही जगातल्या सर्व सहकारी संस्था ज्या आहेत, सहकारी संस्थांची प्रमुख संस्था मानली जाते जी जागतिक पातळीवर काम करते. ICAने सर्वात आधी सहकाराची जी तत्व आहेत, तत्व ही कशी असावेत यासाठी दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या आधारावरच 3 वेळा सहकाराची तत्व सुद्धा तयार झालेले आहेत. यामध्ये जगातील नंबर 1 सहकारी संस्था जिला नामांकन मिळालेलं आहे ती आहे अमूल. ओके, आनंद मिल्क युनियन लिमिटेड. अमूल गुजरातमधील ही कंपनी आहे. आनंद या शहरामध्ये आहे. कंपनी नाही म्हणतायत, सहकारी तत्वावर चालणारी संस्था आहे. अमूल ही आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 ट्रिलियन रुपयांचा टर्नओव्हर पार करणारी भारतातील पहिली फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी ठरली आहे. तिला कंपनी म्हणून नाही, सहकारी संस्था. त्याचं कारण सांगतो.
कंपनीचे शेअर जे आहेत हे शेअर मार्केटमध्ये विक्री होऊ शकतात. सहकारी संस्था जी आहे, कंपनी आणि सहकारी संस्था यांच्या स्थापनेबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत दोघांचेही. यासाठी स्पेशल सहकार कायदा आहे. तर सहकारी संस्थेसाठी सहकार कायदा आहे जो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960चा आहे, ज्यामध्ये आपण रिसेंटली 2013ला दुरुस्ती केली. त्यानंतर सहकारी कंपनीचे शेअर्स हे कोणत्याही व्यक्तीला विक्री करता येऊ शकते. जसं की रिलायन्स असेल, टाटा कंपनी असेल, यांचे शेअर कोणतेही शेअर होल्डर घेऊ शकतात. परंतु सहकारी संस्थांचे शेअर्स हे फक्त त्यांचे सदस्यच घेऊ शकतात. सोबतच सहकारी संस्था जी आहे यांचं निर्गुंतवणूक सुद्धा होत नाही. निर्गुंतवणूक होत नाही म्हणजेच यांचे शेअर्स शेअर बाजारात विक्री होत नाहीत. तर हे बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. त्यामुळे सहकारी संस्था अमूलने इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सद्वारे नुकतेच जगातील नंबर 1 एक सहकारी संस्था म्हणून नामांकन मिळवलेले आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे हे बऱ्यापैकी विमानांबाबत असलेली सर्वोच्च संस्था आहे. पहिल्या महिला अधिकारी ज्या नियुक्त झालेल्या आहेत, सहसा असे प्रश्न येत नाहीत पण आपल्याला बऱ्यापैकी सोडायचे नाहीत. निवेदिता दुबे यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट आहे वेतन आयोग. करंटमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेला, भरपूर वेळेस आपण हा कव्हर केला. आधीच्या एका टेस्टमध्ये आपण यूट्यूब सिरीजमध्ये घेतलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी जानेवारी 2026मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत, परंतु ह्या अजून नाहीत झाल्या. या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रसाद देसाई ज्या मॅडम आहेत यांची नियुक्ती करण्यात आली. या वेतन आयोगाच्या शिफारशी सर्वप्रथम लागू करणारा आसाम हे भारतातील पहिलं राज्य आहे. भारतात दर 5 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो. तर पर्याय बघा, यामधला वरीलपैकी सर्वच आहे. तर हे लागू झालेलं नाही पण हे ठरवलेलं होतं. तर महत्त्वाचं आहे यामधले काही प्रश्न जे आहेत हे आपण चांगल्या लेवलवर घेऊन गेलो. जसं की UPI आहे, ब्रँड अँबॅसिडर असेल, त्यानंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे खूप चर्चेत आहे. FCIच्या बाबत तर नाही सांगता येईल, धम तरी विचारू शकते करंटला तुम्हाला. रिझर्व्ह बँकेने जे आणलेलं आहे सहकारी बँकांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम भारत टॅक्सी हे पण खूप चर्चेत आहे. चक्र, ब्रिक्स हे 100% इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बऱ्यापैकी आपण सर्वच पॉईंट जे आहेत करंटला महत्त्वाचे इकॉनॉमिक्स अँगलने हे सर्वच कव्हर केले. एक्झामला आपल्याला 3 ते 4 प्रश्न जे करंट इकॉनॉमिक्सला जातात ते पण कव्हर होतात आणि आपल्या स्टॅटिक इकॉनॉमिक्सला आहेत ते सुद्धा आपले कव्हर होतात. तर ही जी सिरीज आहे ही आपण कंटिन्यू ठेवणारच आहे. यामध्ये नेक्स्ट भागामध्ये आपण जे पाहणार आहे इकॉनॉमिक सर्वे केंद्राचा आणि राज्याचा, त्यावर जवळपास 41 प्रश्न आपण घेणार आहे. 20 राज्याच्या इकॉनॉमिक सर्वेवर आहेत आणि 20 केंद्राच्या इकॉनॉमिक सर्वेवर आहेत. टोटल 40 प्रश्न असतील. या व्यतिरिक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट लेक्चर आहे, मे बी ते आपण लाईव्ह स्वरूपात घेणार आहे. त्यामध्ये जवळपास 100 पॉईंट्स कव्हर केले जाणार आहेत, ज्या 100 पॉईंटच्या आधारे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल असेच आपण ते पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी आयोग आहे, आयोग पेपर सेट करते, परंतु आपला रिस्पेक्ट जो आहे तो सिलेबस आणि PYQ आणि आयोगाच्या प्रश्नांना द्यायचा आहे जुन्या. त्या आधारेच आपण शेवटचा जो पार्ट आहे 101 प्रश्नांचा तो टू दी पॉईंट आणि टार्गेटेड करणार आहे. त्यामुळे ही सिरीज कंटिन्यू आपण घेणार आहे. ही जी PDF आहे हे आपल्या टेलिग्राम स्वराज्य अकॅडमीवर मी अपलोड करून पिन केलेले आहेत. आधीच्या सुद्धा सर्व PDF तुम्हाला तिथंच मिळतील, तिथं पिन करून ठेवलेले आहेत. आणि डेली सुद्धा करंट अपडेट जे आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतचं ते मी तिथं अपलोड करत राहतो. त्याचा फायदा तुम्हाला हा निश्चित होते. बाकी लोकांचा कुठलाही विचार न करता आपल्याला कसे मार्क्स येतील आपण त्याच उद्देशाने समोर जाणार आहे. बाकी अनावश्यक ज्या चर्चा गोष्टी असतील त्या डोक्याच्या बाजूला, आणि कामाचा जो पॉईंट आहे कंटेंटवाला तो आपल्या डोक्यात असेल आणि त्याच आधारे आपण बऱ्यापैकी समोर जाणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.